कुणी काय खावं हे सरकारने ठरवू नये, राज ठाकरेंचा इशारा. कत्तलखाने आणि मांस विक्री उद्याही चालूच राहणार असा निर्धार. कबूतरखान्यावरही सरकारला खडेबोल. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांना फडणवीसांच्या हस्ते चावी वाटप. सोहळ्याआधी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास. मुंबईत आज विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका. 380 कोटी रुपयांचं ट्रेनिंग सेंटर, 2 उड्डाण पूल, स्टाफ क्वार्टर्सचं उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित राहणार. 15 ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार. कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्र. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण. पुणे विद्यापीठात कॅरी ऑन संदर्भात विद्यार्थ्यांचं आंदोलन. कुलगुरूंविरोधात जोरदार घोषणाबाजी, तगडा पोलीस बंदोबस्त. संघ आणि हिंदू न पटलेल्यांना भाजपत प्रवेश. आयारामबद्दल गोविंदगिरी महाराजांचं वक्तव्य. गंगा नदीप्रमाणे संघ प्रदूषित होण्याची शक्यता. संघाने सावध राहावं, गोविंदगिरी यांचा सल्ला. चंद्रपुरामध्ये एकाच घरात 119 विविध जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करून मतचोरीचा काँग्रेसचा आरोप. माझाचा रियालिटी चेक. पत्ते चुकीचे असले तरी प्रत्यक्षात मतदार अस्तित्वात असल्याचं उघड. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस. पुढचे 3 ते 4 तास मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलं. बार्शी तालुक्यामध्ये नदी नाले ओढ्यांना पूर आल्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस अडकली. तर धाराशिवच्या परांडा तालुक्यातही जोरदार पाऊस. राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाचा जबर उपहास. मतदार यादीमध्ये मृत म्हणून दाखवलेल्या लोकांना घरी बोलवून केलं चहापान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.